मैदानाच्या आतमध्ये झर तरला थारा नाही आणि क्रिकेटचा खेळ हा झर तरचा नाहीच मित्रांनो. अगदी इथून शेवटचे उर्वरित 6 चेंडू आहेत. 6 चेंडूने एक 26 ची आवश्यकता आहे. इथून धावफलक 26 या आकड्यावरती आहे. अगदी 52 धावेचं टार्गेट होतं, परंतु शेवटच्या एंड मुवमेंटला हा सामना कोण जिंकेल देखील पाहणं खूप गरजेची गोष्ट राहील. 6 चेंडू 26 ची गरज. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे इनटू द गॅप मध्ये. नो चान्स फॉर द फिल्डर. सीमा रेषा पार. महत्वाचा चौकार. 4 धावा. आणि मित्रांनो सर्व काही संपून गेले असं वाटलं ना तेव्हा नक्कीच स्वतःच्या मनाला असं सांगा, फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या, कर ले आज खुद पे भरोसा और देख फिर होता है क्या. अगदी प्रयत्न करणं खूप महत्वाची गोष्ट असेल. चौकार तर आलाय चांगल्या पद्धतीने. यावेळेला जर सांगायचं झालं अगदी नूची सांगता ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटले. कहाणी में ट्विस्ट. इथून काहीतरी चमत्कार होईल का मैदानाच्या आतमध्ये. अगदी येणारे असतील 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 21 ची गरज. इथून चमत्कार होईल का. फ्रीटची डिलिव्हरी असेल यावेळेस फुलवर लेंथ अगदी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण होईल. 1 धाव झाले पूर्ण. इथे मात्र बापरे बाप आणि डोक्याला ताप अशी स्थिती अगदी खेळाडू कक्षामध्ये पाहायला भेटली. इथून मात्र ज्या फलंदाजाने चौकार मारला होता तो मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती सज्ज, परंतु रोहित याच्याकडे देखील ते पोटेन्शियल आहे. आणि अगदी येणारे 4 चेंडू असतील 4 चेंडू 20 ची आवश्यकता असेल. इथून सामना जिंकवावा लागेल. अगदी इथून जर हिरो ठरायचा असेल तर ते काम करून दाखवावं लागेल. ओहो मैदानाच्या आतमध्ये ओहो लेग बिफोर दी विकेट. विकेटचं बटन यष्टांच्या मध्ये सापडले. अगदी फर्निचर पूर्णपणे बिघडवलं आणि यष्टांच्या मध्ये सापडले. अर्थातच विकेटचं बटन. बॅक टू द आउट. रोहित सातवी गॉन. बुरा आहे संसार पुरा. साई उंबरपाडा संघाची इथून एका एंडने जयेश तुंबडा होते, परंतु ते नॉन स्ट्राईक एंड वरती सज्ज आहेत. नव्याने बॅटर ऋतिक सातवी या फलंदाजाला पाहू शकताय. 3 चेंडू 20 ची आवश्यकता. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. अगदी सांगायचं झालं तर लॉंग लेग रिजन मध्ये या चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 धाव सहज गतीने पूर्ण होईल. धावगती आतापर्यंत 33 या अंकावरती जाऊन पोहोचले. इथून मात्र थोडासा लांबलाय सामना हा जय मल्हार आळणे संघाकडनं. इथून मात्र पकड जी निर्माण झाली ना ती मात्र ओम साई उंबरपाडा संघाची. 2 चेंडू 20 धावाची गरज. 19 धावाची गरज. इथून चांगला चेंडू आतालाय. अगदी चांगली कामगिरी ही दाखवले ओम साई उंबरपाडा संघाने. शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष असेल या षटकामधला. यानंतरचा सामना देखील आपण पाहणार आहोत. एका एंडने असतील महालक्ष्मी स्पोर्ट्स हेदोडे, त्यांच्या विपक्षात असतील आई गावदेवी स्पोर्ट्स मातेरापाडा. अगदी मातेरापाडाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर नेक्स्ट मॅच लगेच आपण करणार आहोत. यावेळेस चांगला चेंडू अगदी यॉर्कर पद्धतीचा चेंडू. पूर्ण लेंथ होती परंतु निर्धाव चेंडूची सांगता ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला झाले. तर वन झालाय संघ ओम साई उंबरपाडा संघ. तर कॉंग्रॅच्युलेशन टू यू असेल, अभिनंदन असेल. तर हार्ड लक अँड बॅड लक असेल. जय मल्हार आळणे 25-71 संघ आणि 25-71 संघ. अगदी जबरदस्त पद्धतीने आपण देखील खेळ दाखवला, परंतु सांगायचं झालं तर ज्या क्षेत्ररक्षणा माध्यमातून गफलत पाहायला भेटल्या, त्यानंतर गोलंदाजीच्या माध्यमातून गफलत ज्या पाहायला भेटल्या, तर नेक्स्ट मॅच मध्ये होणार नाही याच्याकडे लक्ष असू द्या. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. तर नेक्स्ट मॅच आपण लगेचच आपण पाहणार आहोत. एका एंड असतील महालक्ष्मी स्पोर्ट्स हेदोडे, त्यांच्या विपक्षात आई गावदेवी स्पोर्ट्स मातेरापाडा. या 2 संघादरम्यान आपण सामना पाहणार आहोत.
अगदी आईगावदी स्पोर्ट्स माथेरापाडा संघाने नाणेफेकी जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. इथून लगेच क्षेत्ररक्षण हे सजून घ्यायचं आहे. हस्त आंदोलन झाल्यानंतर अगदी झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार साईनाथ घाटाल. अगदी सुपर परफॉर्मन्स राहिला. अगदी जबरदस्त अगदी परफेक्ट ऑलराऊंडर अगदी जबरदस्त पद्धतीने आपण पाहू शकताय त्याच्या माध्यमातून खेळ आकारला. झालेल्या सामन्यामध्ये तोच ठरलाय झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार. अगदी गोड व्यक्तिमत्व पंकजी काचरे यांच्या देखील शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं मेडल हे वितरित केलं जाईल. पंकजी काचरे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं मेडल हे वितरित केलं जाईल. तर नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत महालक्ष्मी स्पोर्ट्स हिरोड विरुद्धात आईगावदी स्पोर्ट्स माथेरापाडा. क्षेत्ररक्षण सजवतील तिथपर्यंत एक छोटासा ब्रेक घेऊ आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येऊ. ऐकत राहा, पाहत राहा. ऐकविरा बेलवडी आयोजित माजी आमदार चषक 2025. पाडून काढलेले
बघूया पुन्हा एकदा पाचवा चेंडू घेऊन येत आहे हर्षद. ओ नाईस बॉल, डॉट चेंडू. पुन्हा एकदा पाच चेंडूवर फक्त एक धाव देत आहे हर्षद गवारी. बघूया शेवटचा चेंडू टोलवलेला, एक धाव आणि ओव्हर झालेले समाप्त. चला घाई करायची आहे जरा, खूप वेळ घेताय तुम्ही. उल्हास ना उल्हास मडवी, मॅन फ्रॉम मातेरापाडा. स्ट्राईकला प्रीतम परेड. ओ उंच टोलवलेला चेंडू आणि बघूयात सुंदर असं क्षेत्ररक्षण. 3 धावा पाडून काढले त्या. धाव संख्या 12. उल्हास मडवी पहिल्या चेंडूवर 3 धावा येत आहेत त्यांच्या. नेक्स्ट आणि चौकार. मिस फील्ड होत आहे तिथे. अतिशय सुंदर असा प्रयत्न हर्षद गवारी यांच्या मार्फत. सुंदर असा प्रयत्न होता परंतु गेलेली. सुंदर असा डॉट चेंडू उल्हास यांच्या मार्फत. बघूया चौथा चेंडू घेऊन येत आहेत उल्हास आणि तुषार दळवी स्ट्राईक एंडवर. क्षेत्रात विजय साबळे यांच्या मार्फत झेल घेत आहेत. विजय विराज नागरे. जॉर्ज चेंडू. शेवटचा चेंडू आहे. टोलावलेला चेंडू. बघूया मिस फील्ड होत आहे तिथे परंतु एकच धाव. एक धावेच्या नंतर धाव संख्या जाऊन पोहोचते ती 17. 5 विकेट. यंगस्टार सिरसाड आणि माऊली स्पोर्ट्स बालखडी.
यंगस्टर श्रीसाड आणि माऊली स्पोर्ट बालखडी टॉस करीता यायचे. 17 धावा. अक्षय गवारी बॉलिंग मार्कवर. एक धाव. लोअर फुलटाच आहे. एक धाव. 19 धावा. अक्षय गवारी बॉलिंग मार्कवर. विराज नाकरे आहेत स्ट्राईकवर. बघूयात. नो झेल बाद. विराज यांची जागा घेत आहेत गौरव. आता बघूया. हॅलो हॅलो. याच्यानंतर दुसऱ्या राऊंडला सुरुवात होईल. एका साईडला आपण पाहणार आहोत यंगस्टर शिरसाळ, तसेच दुसऱ्या साईडला आपण पाहणार आहोत माऊली स्पोर्ट बालकडे. जरा दोन्ही संघाच्या करणारी टॉस बॉक्स मध्ये हजर व्हायचं आहे. लगेच आपण नाणेफेक करणार. दुसऱ्या राऊंडला सुरुवात होईल. शेवटचे 2 चेंडू 20 धावा फलकावर लागतायत. 6 विकेट गेलेले आहेत. बघूया पुन्हा एकदा झेल बाद. विकेट आता है प्रणवच्या मार्फत. डॉट बॉल है. 24 चेंडूत 21 धावा करायच्या आहेत. हे बॉल घे. यंगस्टर शिरसाळ टॉस विन. फिल्डिंगचा निर्णय घेतलाय कॅप्टन द्वारे. चला नवीन सगळे फिल्डिंग लावून घ्यायचे तुम्ही. नवीन संघामार्फत खेळ सुंदर झालेला आहे.
बघा दोघं एकाच राशीचे खेळाडू आहेत, विजय मडवी आणि विजय साबळे आणि करण परेड बॉलिंग मार्क वर. मडवी मडवी मॅन फ्रॉम मातेरापाडा गोराड. मला माहित नाही पहिला चेंडू भिरकावून दिलेला आहे आणि झेल सोडलेला आहे तिथे. झेल धरतीला दान आणि 2 धाव पळून काढलेत विजय मडवी यांच्या मार्फत. बघा पहिल्या चेंडूवर झेल घेण्याची आणि बाउंड्री. 22 बॉलात 15 पाहिजे. 22 चेंडू आणि 15 धावांची गरज. आणि डॉट चेंडू. बघा अतिशय सुंदर असा चेंडू टाकलेला आहे. गोलंदाज करण परेड जबरदस्त अशी गोलंदाजी. एक चौकार वगळला ना तर 2 चेंडू अतिशय सुंदर टाकलेले आहेत. एकावर झेल सोडलेला आहे आणि एक डॉट आणि त्रिफळा चित झालेला आहे विजय मडवी. न्यू बॅटर लगेच रेडी राहायचंय. अक्षय गवारी न्यू बॅटर जात आहे. वीस चेंडू 15 धावा करायचे आहेत. अक्षय गवारी बघूयात काय खेळ करतोय आता. चला षटकातला 5वा चेंडू घेऊन जात आहे करण अक्षय गवारीसाठी. बघूयात त्यानंतर शपल लावून मारलेला आहे चौकार. 4 धावा अक्षय गवारे यांच्या मार्फत 4 धावा येत आहेत. करण याचा भरपूर असा समाचार घेतलेला आहे, खरपूस असा समाचार घेतलेला आहे अक्षय गवारे यांच्या. शेवटचा चेंडू षटकातील बघूया. पुन्हा एकदा टोलर बघूया काय होतंय. चौकार. पुन्हा एकदा 4 धावा गेलेल्या आहेत. 18 बॉल. हे बागेत फुलं फुले मोगरेची, बायको माझी आहे डोंगरेची, राती दिल भाकर खाया नागलेची.
चेहारी भाजी होती उडदाची. विराज नाकरे, विजय साबळे, गणेश साबळे यांचे पुत्र. हॅलो. आणि नो चेंडू बघूया. 4 धावा. नो चेंडू आणि 4 धावा विजय यांच्या मार्फत. बघूया. 18 चेंडू 2 धावाचे पाहिजे फक्त. 2 धावा करायचे 18 चेंडू मध्ये. सिंगल धाव. फ्री हिटच्या चेंडूवर काही करू शकले नाही. षटकार. टोलेजंग असा षटकार मारलेला अक्षय गवारी यांनी.